honored by the AESA award. It's a organization which has the sky is the limit for their activities, and I wish them all the best, especially the student level activities that they are carrying out. It's very necessary for the building profession to be oriented from what the students need and as against the business end of it. So I'm particularly happy with their educational front. And events like this are a good way to expose the real issues if and when they come out. कार्यक्रमातला महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लाईफटाईम मिळणाऱ्या व्यक्तींचा सत्कार. एक अवॉर्ड मला म्हणजे दिवाकर निमकर यांना इंजिनियर म्हणून देण्यात आलं आणि नचिकेत पटवर्धन यांना आर्किटेक्ट म्हणून देण्यात आलं. या दोन्ही अवॉर्डसाठी गेले काही 3 महिने जवळजवळ प्रयत्न करावा लागतो. त्याचं कारण म्हणजे ती कमिटी असते, कमिटी सिलेक्ट करते, मग सब कमिटी टू एक्झिक्युटिव्ह कमिटी असा तो मोठा एक लॉंग प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधनं ते सिलेक्शन झालेलं असतं. तर याच्यानंतर आजच्या दिवशी हा समारंभ योग्य रीतीने पार पडला आणि आम्हाला अतिशय आनंद झाला. श्री जंगले हे आजच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून होते. जंगले हे SJ कन्स्ट्रक्ट म्हणून कंपनी आहे, त्याचे ते मालक आहेत. त्यांच्या हस्ते हा आजचा समारंभ झाला आणि समारंभाला बडवे सर आणि गोडसे सर आमचे हे या असोसिएशनचे अनेक वर्षापासूनचे मेंबर आणि आमचे मेंटॉर आहेत सगळ्यांचे, तेही उपस्थित होते. अशा रीतीने हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडला. मी राजीव राजे, आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशनचा अध्यक्ष. यावर्षी आत्ता हा जो कार्यक्रम आम्ही आत्ता केला तो दरवर्षी गेले 25 वर्ष करतोय की ज्याच्यात एक आर्किटेक्ट आणि एक इंजिनियर ज्यांनी अनेक वर्षांची सेवा दिलेली आहे अशा लोकांचा आम्ही सत्कार करतो आणि त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून दरवर्षी देतो. तर एक इंजिनियर आणि एक आर्किटेक्ट यावर्षी आर्किटेक्ट नचिकेत पटवर्धन आणि इंजिनियर दिवाकर निमकर असे दोघांना आम्ही सन्मानित केलं. आणि त्याचबरोबरीने आर्किटेक्ट नरी गांधी नावाचे नावाजलेले मुंबईतले आर्किटेक्ट होते की ज्यांच्या बाबतीत एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे. अर्चना शहा नावाच्या आर्किटेक्टनी पुस्तक त्यांच्यावर पब्लिश केलंय. त्या पुस्तकाचं पब्लिकेशनही आजच्या मुहूर्तावर झालं. हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. पुण्यातले नामवंत आर्किटेक्ट, इंजिनियर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स हे सर्व एका बॅनर खाली येतात एसाच्यामुळे. आणि ही एकमेव संस्था अशी आहे की ज्याच्यात नुसते आर्किटेक्ट्स नाही तर आर्किटेक्ट्स, इंजिनियर, सर्वेअर, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स सर्व एका बॅनर खाली येऊ शकतात तिथे. त्यामुळे आपण पाहालच की हे खूप इंटरॅक्शन खूप चांगली होते, एकमेकांची ओळखी होतात आणि त्यामुळे शहराची सुधारणा कशी व्हायला पाहिजे किंवा शहरामध्ये काय काय गोष्टी करायला पाहिजे या बाबतीतही चर्चा होते आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यरत असतो. Asia book launching event. I'm very thankful and I feel so honored that they organized this book launch, which is my journey with architect Nari Gandhi, whose work is hardly known to the public. I'm sure this documentation will help the fraternity and students and academicians at large. I thank Asia for giving this opportunity and looking forward for many such events. I wish all the best to Asia for doing such good activity and upgrading the professions. Yes, this is architect Manish Bankar from Tao Architecture Private Limited, and I'm quite happy to be here at AISA's program. AESA is something which is really turning out to be a very good event. Especially, like it started on time, everything went as per the schedule, and every little detail was taken care of. Like especially greeting with the guests, chief guests, and also the kind of whole process of the event went so well. And I must appreciate all organizing committee to ensure that such wonderfully managed event keep on happening. Especially the content was also good of the presentation, and I must appreciate their appreciation for the book
of Nari Gandhi. It was the most genius and legend architect ever happened in India. And I'm quite glad that today I could somehow share some of my experience with the audience here. And I must thank to ISA for inviting me so that I could share whatever I got little connect, with the architect Nari Gandhi. I wish all the best to ISA for the future events.